नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भट्टीसारखे कुरकुरीत खमंग असे खारे शेंगदाणे। खारे शेंगदाणे जे आपण विकत घेतो तेच आपण कढईमध्ये घरीच बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतलेत 1 वाटी शेंगदाणे, 2 वाट्या पाणी, त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्या। मिठाच्या पाण्यामध्ये हे शेंगदाणे घालून हे शेंगदाणे उकडण्यासाठी गॅसवरती ठेवून द्या। हे शेंगदाणे आपल्याला छान उकडून घ्यायचे। पहा, पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे शेंगदाणे बॉईल होत आहेत आणि शेंगदाण्याचा आकारही वाढलेला आहे, शेंगदाणे फुगलेले आहेत। हे शेंगदाणे आपल्याला 10 ते 12 मिनिट गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत। पहा, आपले शेंगदाणे उकडलेले आहेत। आता गाळणीमध्ये याच्यामधलं पाणी काढून हे गाळून घ्या। पहा, याच्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आता अर्धी वाटी मीठ कढईमध्ये घालून घ्या आणि हे मीठ गरम होईपर्यंत थांबा। मीठ गरम झालेले आहे। आता त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्या। मी शेंगदाणे 2 बॅचमध्ये घालते। सुरुवातीला अर्धे शेंगदाणे घातलेत। बघा, शेंगदाण्याला मीठ पूर्णपणे चिकटलेलं आहे कारण शेंगदाणे ओलसर आहेत। पण जसे जसे शेंगदाणे भाजत जातील तसं तसं हे मीठ शेंगदाण्यापासून वेगळं व्हायला सुरुवात होईल। आता हे शेंगदाणे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पण गॅसची आच मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायची आहे। मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजायचे नाहीत। जर तसं केलं तर शेंगदाणे करपण्याची शक्यता जास्त आहे। सतत हलवत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। पहा, शेंगदाणे आपले जवळजवळ भाजत आलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया। त्यासाठी झारीच्या सहाय्याने हे शेंगदाणे काय करा, काढून घ्या। म्हणजे याच्यामध्ये असणारं मीठ खाली गळून जाईल आणि फक्त शेंगदाणे बाजूला निघतील। हे बघा, पूर्ण मीठ खाली गेलेलं आहे आणि फक्त शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत। आता या मिठामध्ये राहिलेले अर्धे शेंगदाणे घालून आपल्याला सेम त्याच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। बघा, आपले अर्धे शेंगदाणेही भाजून झालेले आहेत आणि तयार आहेत आपले खारे शेंगदाणे। आता हे राहिलेलं जे मीठ आहे ते फेकू नका। हे तुम्ही दुसऱ्या वेळेस शेंगदाणे बनवण्यासाठी वापरू शकता किंवा तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी याचा वापर करू शकता।